देशभरात गाजत असलेल्या नीट 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे पुण्यातही संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नीट पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मोटेगावकर तसेच इतर आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। दरम्यान अखिल भारतीय छात्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आंदोलन अधिक तीव्र केले। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद समीर टिपू, सीताराम वाघ, विष्णू एकमळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोटेगावकर हा भारतामधला सर्वात मोठा दहशतवादी आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। त्याला तात्काळ फाशी झालेली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय ते विद्यार्थ्यांचं नुकसान भरपाई केलं पाहिजे। काल आम्ही निवेदन दिलेलं होतं, जी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना 1-1 कोटी दिलं पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांना 22 लाख विद्यार्थी त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान दिलं पाहिजेत आणि या हरामखोराला छावा संघटनेच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि आम्ही त्याच्या घरावर जाऊन यापुढे जाळपोळ त्याचे क्लासेस कुठेही चालू ठेवणार नाही। त्याला फाशी झालीच पाहिजे, त्याला सुट्टी देणं म्हणजे ह्या मोठा नराधम आहे। त्याचं नुकसान केलेलं आहे, हा खूप मोठा ह्याच्यामध्ये राजकीय लोक आहेत। आज लातूर जिल्ह्यामधला कुठलाही प्रतिनिधी बोलत नाही बघा, कुठलाच प्रतिनिधी बोलत नाही। समजायला याचं पॉकेट चालू होतं आणि एवढा मोठा घोटाळा आहे की हा काही जी मुली क्लासला गोरगरीब घरातल्या होत्या, हा मुली पण बोलत होता, मुली पण तिथल्या प्रतिनिधीला तुम्ही टोटल CBI मार्फत चौकशी करा। तुम्ही आता काय करणार? एवढे विद्यार्थी मेहनत, आमच्या जवळच्या नातेवाईकाचे विद्यार्थी मेहनत, आम्ही काय करणार? सरकारला जागा येत नाही ना।